मयुरी जगतापच्या आईकडून महिला आयोगाकडे 7 महिन्यांपूर्वीच तक्रार. नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलेल्या पत्रावर कारवाई नाही. मयुरी प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग गोत्यात. मयुरीच्या प्रकरणामध्ये महिला आयोगाने हलगर्जीपणा केल्याची रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच रुपाली चाकणकरांच्या चौकशीची मागणी होते. रुपाली चाकणकर कायद्याच्या चौकटीमध्ये काम करतायत. राज्य महिला आयोगाची कार्यकक्षा ठरलेली असते आणि सुनील तटकरेंकडून रुपाली चाकणकरांची पाठराखण. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणानंतर खडसे आक्रमक झाल्यात. रुपाली चाकणकरांचा माज वाढत चालला. राज्य सरकारनं चाकणकरांचा राजीनामा घ्यावा. रोहिणी खडसेंनंतर किशोरी पेडणेकरांकडून राजीनाम्याची मागणी. वैष्णवी मृत्यू प्रकरणात 3 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेत. वैष्णवीच्या कुटुंबानं दिलेली चांदीची भांडी पोलिसांकडून जप्त. आरोपी सुशील आणि शशांक हगवणेकडील परवाने असलेले शस्त्र पोलिसांकडून जप्त. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत आज एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, अजित पवार उपस्थित राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची नांदेडमध्ये उद्या शंखनाद सभा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री उपस्थित राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभेवर पावसाचं सावट. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. तर भाजपकडून सभेसाठी वॉटरप्रूफ मंडप टाकून जय्यत तयारी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री नागपूरला दाखल होणार. 26 मे रोजी अमित शहांच्या हस्ते नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचं भूमिपूजन होईल. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या बैठकीवर तहसीलदारांचा बहिष्कार. अमरावती जिल्ह्यामध्ये येऊन सोमय्या फौजदारी कारवाईबाबत दबाव टाकत असल्याचा तहसीलदार संघटनेचा आरोप आहे. गोंदियामध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय पक्षप्रवेश सोहळा. शिवसेना ठाकरे गटाच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा अध्यक्षांसह अनेकांनी पक्षप्रवेश केलाय. निषेध म्हणून संभाजी भिडेंना बांगड्यांचा आहेर पाठवणार. शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटेंचा इशारा आहे. संभाजी भिडेंचा शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वादग्रस्त वक्तव्य. बीडच्या लोकांचा भरोसा नाही, कधी काटा काढतील सांगता येत नाही. माजलगावमधील नागरी सत्कार सोहळ्यात संजय शिरसाट यांची फटकेबाजी. राज्यामधील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर अरबी समुद्रामधील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे राज्यात पाऊस होणार आहे. पुढील 2 दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वायुवेगानं घोडदौड सुरू झालेली आहे. अरबी समुद्रामध्ये सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. मुंबईत रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू आहे आणि जेजे ब्रिज रस्त्याच्या कडेला पाणी साचलेलं आहे. आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या तरी मुंबईतील लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे दादरमधील शिवाजी पार्क मैदान जलमय झालंय. मैदान चिखलमय असून सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट या परिसरामध्ये मुंबईतील पावसाचा आनंद मुंबईकरांनी लुटलाय आणि मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मुंबईकरांनी देखील पावसाचा अनुभव घेतलाय. राजधानी दिल्लीत जोरदार पाऊस. अनेक रस्ते जलमय झालेत. वाहतुकीचा वेग मंदावलाय तर सखल भागामध्ये पाणी साचलंय. राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस. विमानांच्या 100 फेऱ्या रद्द. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी पडझड. तर दिल्लीला आज रेड अलर्ट. रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट. तर सातारा, बुलढाणा जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असल्यानं मासेमारी बंद आहे. मच्छीमारी नौका आणल्यात किनाऱ्यावर. 31 मे पर्यंत चालणारी मासेमारी आधीच बंद केली आहे. जालन्याच्या बदनापूरमधील धामणगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील शेडनेट उडालेलं आहे. शेडनेट उडाल्यानं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. पावसामुळे महावितरणचं 50 लाखांचं नुकसान. सातारामधल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मान्सूनपूर्व पावसाची संततधार. पावसानं ओझरडे धबधबा वाहू लागलेला आहे. पहिल्यांदाच धबधबा प्रवाहित होतोय. नाशिकच्या येवल्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसानं उन्हाळी मका पिकाचं नुकसान झालं. भिजलेल्या मक्याला कोंब फुटलेत. बीडच्या वडगावमध्ये मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्याचे कांदे शेतातच सडलेत आणि शेतातील कांदा बाहेर न काढता आल्यानं प्रचंड नुकसान झालंय. नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. पावसामुळे नव्यानं बांधलेल्या विहिरीचे सिमेंट कॉन्क्रीटचे कडे विहिरीमध्ये कोसळलेत. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या मरगोई या खुर्द तिथली घटना आहे आणि शेतकऱ्याचं त्यामुळे 4 लाख रुपयांचं नुकसान झालंय. मान्सूनपूर्व पावसाचा भाजीपाल्याला फटका बसलाय. परभणीच्या गंगाखेड तालुक्यात 3000 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालेलं आहे. पुणे शहरात पावसामुळे वातावरणात गारवा. शहरातील तापमान 5 अंशांनी घसरण झाली आहे. पुण्याला पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट. बारामतीच्या डोरलेवाडी गावामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय. नाल्याची साफसफाई न झाल्यानं नागरिकांच्या घरात पाणी. घरातील वस्तूंचं मोठं नुकसान. मुसळधार पावसामुळे नांदेड रेल्वे स्थानक परिसरामध्ये तळ्याचं स्वरूप. पाण्यामधून वाट काढताना रेल्वे प्रवाशांची कसरत. ताम्हिणी घाट मार्गावर केमिकल गॅस टँकर पलटी झाल्याची घटना. टँकर चालक किरकोळ जखमी आहे. सुदैवानं कुठली जीवितहानी नाही. मुंबईतील कर्नाक पुलाचं काम आटोक्यामध्ये आलेलं आहे. कर्नाक पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे आणि मुंबईमधील दळणवळणाला आता गती मिळेल. नवी मुंबई महिलेच्या खून प्रकरणामध्ये 2 चुलत भावांचा
त्यांना अटक करण्यात आली आहे. मॉडेलिंग करण्यासाठी सुपारी बिलर बनल्याची माहिती मिळते आणि मृत महिलेच्या पतीनं तिच्या हत्येची सुपारी दिलेली होती. ठाणे मध्यवर्ती कारागृहामधील बंद आता बनणार फोटोग्राफर बंदी आणि मध्यवर्ती कारागृहामधील 60 बंदींना ज्येष्ठ फोटोग्राफरकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. पुण्याच्या भोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनाचं नियोजन करण्यात आलं आहे. 14 तक्रारींचं निवारण आतापर्यंत करण्यात आल्याची माहिती मिळते. पुणे ताम्हिणी घाट मार्गावर डोंगरवाडीच्या हद्दीमध्ये केमिकल गॅस टँकर पलटी झाल्याची घटना. अमरावतीच्या मेळघाटमधील खडीमल गावामध्ये भीषण पाणी टंचाई. गावामध्ये पाण्याचा टँकर येताच हंडाभर पाण्यासाठी महिलांची मोठी गर्दी या ठिकाणी होती. नाशिकच्या भक्ती गुजराती आत्महत्या प्रकरणी पती आणि सासऱ्याला अटक झाली आणि सासऱ्याच्या जाचालाच कंटाळून भक्तीनं आत्महत्या केल्याचा आईवडिलांकडून आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 लाख रुपये हुंडा देऊनही विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात विवाहितेच्या पतीसह 4 विरोधात गुन्हा दाखल. परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये बोरीमध्ये 2 गटात राडा तर 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.